हाय नमस्कार सगळ्यांना श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कशा आहेत ताई तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगी असाल. तर मी जे जे व्हिडिओ सोडत आहे खरंच ते व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? तर तुमच्या कमेंट असतात माझ्या व्हिडिओला, तर मला खूप छान वाटतं की खरंच मी जी पण माहिती देते थोडक्यात का होईना मी काहीतरी चांगलीच माहिती तुम्हाला देत असते आणि त्या माहितीचा नक्की तुम्हाला उपयोग होतो. जसं मी एक छान बोलतात ना आरोग्यविषयी व्हिडिओ सोडला, त्या व्हिडिओला सुद्धा सगळ्यांना म्हणजे तो व्हिडिओ आवडला, सगळ्यांना समजला आणि मोस्टली ज्या आई आहेत ना, ज्यांची छोटी बाळं आहेत त्यांना तो व्हिडिओ आपला नक्कीच आवडला असेल का? तर खूप सारं सांगतात ना, लहान बाळांचं आपल्याला टेन्शन असतं, त्याला थोडीशी सर्दी जरी झाली ना तरी आपल्याला खूप टेन्शन असते किंवा त्याला थोडंसं ताप जरी वाटलं तरी खूप टेन्शन असतं. आणि अशामध्येच आपण जो माहिती दिले त्याच्यामध्ये काहीतरी थोडं तरी तुम्हाला त्याच्याने बेनिफिट नक्की होणार आणि हिंमत येणार आणि मी तोच प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मी आत्तासुद्धा काहीतरी चांगलंच देण्याचा प्रयत्न करते. ज्याप्रमाणे मी सांगते आरोग्य आपण कसं व्यवस्थित ठेवू शकतो, तर त्याच्यासाठी बघा सर्वात प्रथम आपल्या शरीराला खूप सारं पाण्याची गरज असते. आपण काय करतो, फक्त मोजकंच पाणी पित असतो, तर असं करू नका. आरोग्य तुमचं व्यवस्थित कधी राहणार जेव्हा तुम्ही व्यवस्थित टाईम टू टाईम पाणी शरीराला पाणी देत राहणार. ऑक्सिजन, चांगलं ऑक्सिजन हवं आहे, चांगलं पाणी हवं आहे. जेव्हा पाणी तुम्ही पित राहणार तेव्हाच ते तुमच्या चेहऱ्यावर त्याचा तेज राहणार. शरीरातलं पाणी कमी झालं की मग बघा आपल्याला पाणी काय हालत असते, आपल्याला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात का? शरीरातलं पाणी कमी झालं. तर पाणी का कमी होतं? आपण जास्त स्ट्रेस घेतो, जास्त काम करतो, रेग्युलर कामामध्ये फोकस असतो, आपण पाणी अवॉइड करतो, म्हणजे पाण्याकडे लक्षच देत नाही. नाही, मी माझं काम पहिलं फिनिश करते, पाणी नंतर पिल, असं नका करू. पाणी वेळेवर पाणी पित राहा. अगदी थोडं थोडं पाणी पित राहा. बरेचसे माऊली बघा उभं राहून पाणी पिता, तर उभं राहून सुद्धा पाणी पिऊ नका. पाणी जेव्हाही तुम्ही पिता व्यवस्थित योग्य त्या जागी बसा. नसेल जागा बसायला तर खाली बसा, चालतं, पण पाणी बसूनच प्या. आणि पाणी सांगतात ना, जेवण जसं आपण चरतो ना, तर जेवणाला अगदी पाण्यासारखं चरायचं आहे. म्हणजेच काय, बरेचसे ताई दादा किंवा जे पण बरेचसे व्यक्ती असे आहेत ना, जे खातात पण ते अन्न चावत नाही, डायरेक्टली असं तोंडात टाकून आतमध्ये ढकलतात, फक्त ओढायचं ओढायचं ओढायचं. तर असं करू नका. जेव्हा पण आपण अन्न खातो तर त्याला व्यवस्थित त्याची चलना झाली पाहिजे, त्याच्यासाठी त्याला व्यवस्थित चरायचं आहे. चरायचं म्हणजे काय, त्याला व्यवस्थित चावून चावून खा. अन्नाला पाण्यासारखं चावून खा आणि पाण्याला जेवणासारखं व्यवस्थित हे करायचं आहे. आलं लक्षात? म्हणजे तेव्हाच आपण आपल्या सांगतात ना फिटनेस व्यवस्थित ठेवू शकता. जेवण सुद्धा खाता. आता गरमीचे दिवस आहेत, मग गरमीमध्ये बघा खूप साऱ्या ताई किंवा दादा जे पण कोणी असतात एक्स वाय हेवी खात असतात, नॉनव्हेज झालं किंवा काही झालं किंवा बाहेरचे प्रकार. तर गरमीमध्ये आपल्या शरीरामध्ये खूप सारी गरमी आहे, शिवाय बाहेर सुद्धा गरम आहे आणि त्याच्यामध्ये आपण असे खूप सारे हीट प्रोडक्ट खात असतो ना, ती डबल टिबल गरमी होते. मग आपल्याला पचनचा त्रास होतो, पचत नाही, ॲसिडिटीचा त्रास होतो. बऱ्याचशा माऊलींना तर असं छातीवर सगळं भरून येतं, बऱ्याचशा व्हॉमिटिंगसारखं होतं पण व्हॉमिटिंग होत सुद्धा नाही. तर बऱ्याचशा श्वास घ्यायला त्रास होतो. का होतो का? तर आपण बघा, एकतर आपली आतमध्ये खूप सारी गरमी आहे आणि बाहेर सुद्धा टेम्परेचर खूप गरम आहे. शिवाय आपण त्याच्यामध्ये पाण्याचं सपोर्ट जास्त घ्यायचं, जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे, लिक्विड आहार जास्त घ्यायचं. पण आपण काय करतो, पाणी सुद्धा कमी पितो, लिक्विड आहार सुद्धा घेत नाही आणि आपण काय खातो, सगळं बाहेरचं जे पण जंक फ्रूट असतं आपण तेच खातो. शिवाय बरेचसे ताई बघा काय करतात, गरम होते म्हणून काहीतरी अल्कोहोलचे प्रकार असतात, म्हणजे थंड्यामध्ये जे काही प्यायच्या वस्तू असतात, हे झालं थम्सअप झालं किंवा कोको कोला झाला किंवा पेप्सी झालं, जे काही बाहेरचे आहेत आपण ते घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शरीराला प्रॉब्लेम होतो. म्हणून माऊलींनो विचार करा, थोडंसं काळजी घ्या. का तर आता ना खूप सारी अशी दुनिया झाली आहे ना, आता इकडे ना फक्त फसवणूक फसवणूक फसवणूकच केली जाते. आपण जे मेडिसिन खातो ना, कंटिन्यू मेडिसिन, ते सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. म्हणजे बोलतात ना, शरीराला जास्त आपण औषधाची आदत लावतो ना, माझं डोकं दुखते, थांब मी पटकन गोळी घेते, मला ताप येतो, थांबा मी पटकन गोळी घेते, किंवा मला कुठे पेन होते, थांबा मी पटकन गोळी घेते, हे सुद्धा चांगलं नसते. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला त्याची आदत लावता
आणि त्याच्यामुळे तुम्हाला जरा पण काही झालं की पटकन तुम्ही जाता आणि ते मेडिसिन घेता आणि खाता, पण ते मेडिसिनसुद्धा आपल्या शरीरासाठी जास्त चांगलं नसतं. अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मी असं सांगणार नाही की तुम्हाला काही त्रास होतो आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाऊच नका, नाही. आपले जे फॅमिली डॉक्टर असतात त्यांची सल्ला नक्की घ्यायची. पण आपण विदाऊट सल्ल्याने सुद्धा बघा कधी काही होतं ना, आपण पटकन मेडिसिन घेऊन येतो बाहेरून आणि ते पटकनच खातो. पण त्याचं नॉलेज आपल्याला आहे का? ते मी मेडिसिन खाल्लं ते व्यवस्थित होतं का? ते खरंच मला माझ्या शरीराला पेलेल का? म्हणजे त्याची पॉवर किती आहे, माझ्या शरीराची पॉवर किती आहे, माझ्या शरीराला किती पॉवरचं मेडिसिन चालते आणि मी किती पॉवरचं मेडिसिन घेतलं, ते आपल्याला नॉलेज असणं पण खूप गरजेचं आहे. आणि शिवाय आपण जे खाल्लं, समजा माझा हात दुखतोय आणि मी डोक्याची गोळी खाईल तर चालेल का? नाही चालणार. डोकं दुखतं तर डोक्याचीच गोळी हवी आहे. पण कधी कधी कसं असतं, मेडिकलवाले उलट सुलट पण आपल्याला मेडिसिन देतात किंवा आपली माहिती अपुरी असते म्हणून ते काय पण उचलून देतात. मग अशामध्ये आपण काय पण घेतो, काय पण खातो, त्याच्याने सुद्धा त्रास होतो. मग ते आपल्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या बाळांच्या बाबतीत म्हणा किंवा आजी, ज्या वयस्कर खूप साऱ्या आजी असतात ना, त्यांना तर बिलकुल हेवी डोस. मी तर सांगते आता गरमीचा टाईम आहे, खरंच कुठल्या आजी कुठल्या आई अशा आजारी असतील तर त्यांना डॉक्टरांकडेच घेऊन जा आणि त्यांच्या सल्ल्यानेच त्यांना काही पण द्या. असं डायरेक्टली त्यांना मेडिकलमधनं कुठूनही काही आणून देऊ नका माऊलीनं. का तर खरं सांगते खूप सारा त्रास होतो आणि त्रास असा की अगदी जीवावर बेततो आणि झाल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा होण्याच्या आधीच जर आपण सावध राहिलो ना तर ती वेळ आपल्यावर येत नाही. आणि मी तर स्वामींना ते सांगते की अशी वेळ कोणावरही येऊ नये. म्हणजे सांगतात ना, योग्य वेळ आहे, जेव्हा आपल्याला जायचं आहे तेव्हा तर नक्कीच जायचं आहे, पण वेळेच्या आधीच सांगतात ना काळाचा हे होतो आपल्यावर, तसं होऊ नये. म्हणून सावधगिरी, पावली सावधगिरी बाळगली ना तर खूप सारं व्यवस्थित आपलं चांगलं प्रपंच चांगला चालतो आणि परमात्मा सुद्धा पण चांगला करू शकतो. फक्त आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला कुठे जास्त कनेक्ट राहायचं आहे, कुठे नाही राहायचं आहे. आणि खरं सांगते, जितक्या छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन काम करणार ना, तितक्याच त्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित पार पडतात आणि ते प्रॉब्लेमसुद्धा आपले कितीही मोठे असतील ना ते छोटे होतात. पण कधी कधी छोट्या प्रॉब्लेमला पण आपण असे डगमगून जातो आणि घाबरतो आणि तो प्रॉब्लेम मोठा करतो आणि त्याचा फायदा मग दुसरे करतात. जिकडे आपले 100 रुपये जायचे असतात तिकडे आपले 1000 रुपये जातात किंवा जिकडे 1000 रुपये जायचे असतील तिकडे 10,000 जातात, असं कॅल्क्युलेट होतं. म्हणून प्रत्येकाने जपा, आपापला आहार व्यवस्थित घ्या, नियंत्रणमध्ये आहार खा, थोडंच खा, अगदी नका. आता गरमीचं टाईम आहे म्हणजे थोडं खाल्लं तरी चालेल. जास्तीत जास्त लिक्विड आहार खा, जास्तीत जास्त सावलीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. जर खूप सारा प्रवास आहे, ट्रॅव्हल, आणि खूप सारं तुम्हाला ट्रॅव्हल उन्हात न करायचं आहे तर पाणी सोबत ठेवा, डोक्याला कॅप लावा किंवा ताई असाल तर स्कार्फ ठेवा. म्हणजे फक्त फेसच झाकू नका तर आपलं डोकंसुद्धा झाका. का तर आपल्या कपाळाला सुद्धा उन्हाचं तडका लागत असतो, म्हणजे ऊन खूप कडक असतं आणि ते ऊन अगदी डोक्यातनं आपल्या आतमध्ये जात असतं, म्हणून त्याला सुद्धा प्रोटेक्ट करा. केसांना सुद्धा प्रोटेक्ट करा, केससुद्धा आपली उन्हामध्ये डॅमेज होतात. आणि जास्तीत जास्त हा गरमीचा महिने तर जास्तीत जास्त डोक्यामध्ये तेल टाका, डोक्याला थोडं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जितकं तुम्ही त्याला तेल देणार तितकं ते तुमचं डोकं शांत राहणार आणि त्याला केसांना तुमचं चांगलं प्रोटीन राहणार. का तर केससुद्धा आपली गरमीमुळे खूपच हे झालेली असतात आणि डोकं आपलं तापलेलं असतं, त्याच्यामुळेच आपलं डोकं दुखत असतं. आणि बऱ्याचशा माऊली स्ट्रेस खूप घेतात, खूप टेन्शन घेतात, खूप विचार करतात, मग त्यांना झोपसुद्धा येत नाही. तर झोपेसाठी सुद्धा बऱ्याचशा ताई झोपेचे मेडिसिन घेतात. तर प्लीज ताईंनो नका घेऊ, हात जोडून रिक्वेस्ट आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला झोपच येत नाही, मग मी काय करू, 5 ते 10 मिनटं असं वॉक करा, जिकडे असाल तिकडे शतपावलं करा. 5 ते 10 मिनटं शतपावलं करा, 10 मिनटं 15 मिनटं करू शकतात, शतपावलं करा. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं नामस्मरण करा. तुमचं जे पण कुलदैवत आहे, जे पण तुम्ही ज्या पण देवाला मानतात त्या देवाचं नामस्मरण करा आणि त्याच्यानंतर झोपण्याचा प्रयत्न करा. 100% सांगते तुम्हाला चांगली झोप येईल. पण झोपण्यासाठी मला झोपच येत नाही म्हणून मी गोळीच खाणार आणि गोळी खाल्ल्यावरच मला झोप लागते, असं नका करू माऊलीनं. हा आजचा फ्रेश विषय आहे माझ्याकडे, म्हणूनच मी आज हा व्हिडिओ बनवते आणि त्याच्यामध्ये मी टॉपिकसुद्धा घेतला. का तर एका माऊलीचं मला फोन आलेला आणि त्यांच्याशी माझं बोलणं चालू होतं, तेव्हा त्या मला तेच बोलल्या की मला झोपच लागत नाही. मग बाजूवाली सांगते की अशा गोळ्या मिळतात, त्या गोळ्या खात जा, मग तुला झोप लागेल. मी त्यांना डायरेक्टली नाही सांगितलं की आई तुम्ही अशी चुकी करायची नाही आणि अशा गोळ्या कोणाच्या पण सांगलीने खाऊ नका, त्या आपल्यासाठी चांगल्या नसतात, आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. आणि तुमचं वय काय आहे आणि तुम्ही काय करता विचार करा.
आपल्या वयानुसार आपण सगळं काही करायचं असतं. तर मी त्यांना नाही सांगितलं आणि त्यांना एकच सांगितलं, एकच काम करा, शतपावलं करा. 5 ते 10 मिनटं शतपावलं करा. 15 मिनटं केली तर अजून बेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं नामस्मरण करा. जे पण आपली आई माऊली आहे, जी पण आपली कुलदैवत आहे, जे पण आपण ज्यांना म्हणजे पुजतो, कुलदैवत कोणी असतं, आराध्य देव असतं कोणी असेल, त्यांना तुम्ही पूजा, त्यांचं तुम्ही हे करा, नामस्मरण करा 5 ते 10 मिनटं आणि मग झोपा. 100% तुम्हाला झोप येणार. आणि तुम्हालाही मी तेच सांगते माऊलींनो, तुम्ही सुद्धा मेडिसिन घेत असाल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असे असाल त्यांना झोपच येत ना म्हणून ते मेडिसिन घेतात, तर त्यांना नाही सांगा. त्यांना तुमच्या शब्दात चांगलं समजवा, प्रेमामध्ये समजवा. त्यांना सांगा की तुम्ही मेडिसिन नका घेऊ, त्याच्याने आपल्याला हानी होऊ शकते. आणि तो आपल्या शरीराला एकदा त्या डोसची बोलतात ना आदत झाली ना, मग त्याच्या बिगर आपण काहीच करू शकत नाही. आणि शिवाय त्याच्यामुळे आपण ते डोस खातो, मेडिसिन खातो, त्याच्यामुळे आपला स्वभावसुद्धा खूप अलग होतो, चिडचिड होते, इरिटेट होते, खूप सारा राग येतो, छोट्या छोट्या गोष्टीवर आपण राग करतो का, तर तो सगळ्या त्या गोळीचा आपल्यावर इफेक्ट झालेला असतो. म्हणून माऊलीनं खरंच सांगते, स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा. आपल्या आजूबाजूला काय घडते त्याच्यावर लक्ष ठेवा, जेणेकरून आपला परिवारही सुखी राहणार, व्यवस्थित राहणार आणि आपल्या आजूबाजूचं माहोलसुद्धा सुखी आणि व्यवस्थित राहणार. आणि एक प्रकारचं हे समाजकार्यच होईल, एक प्रकारचं पुण्याचं काम होईल. कोणाला जरी तुम्ही चांगली अशी मदत केली तर त्यांचे चांगले ब्लेसेस तुम्हाला लागतील. आणि तेच बोलतात ना, आत्ताच्या घडीला पैसा कामी येत नाही, आत्ताच्या घडीला फक्त पुण्य कामी येते. तर पुण्य कसं आपण गोळा करू शकतो आणि पुण्याचा वाटा कसा वाढवू शकतो, त्या गोष्टीवर जास्त फोकस करा. आता एवढं सांगून मी व्हिडिओ इकडेच थांबवते, नाही तर खूपच मोठा ब्लॉग होईल आणि मग तुम्ही सांगाल की ताई खूप मोठा व्हिडिओ बनवला, इतका मोठा व्हिडिओ बघायला वेळ नाही. म्हणून आपण असंच भेटत राहूया. मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील. फक्त माझे व्हिडिओ फुल्ली वॉच करा आणि आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि कुठल्या टॉपिकवर मी आणखी छान छान व्हिडिओ बनवू ते सुद्धा सांगायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या आईंनी, सगळ्या ताईंनी, सगळ्या माऊलींनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.